जेव्हापासून निवडून आली आहे तेव्हापासून फेब्रुवारी महिन्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं की वसईतल्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात त्यांनी एक बैठक घ्यावी आणि आज ती बैठक झालेली आहे आणि आज खरं म्हणजे वसईतल्या समस्त नागरिकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे। कारण इतके दिवस प्रलंबित असलेला प्रश्न महानगरपालिकेतल्या शाळांचा की 15 वर्ष महानगरपालिकेला झाली पण महानगरपालिकेची एकही शाळा अजून नाहीये। 116 जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतरण अजून महानगरपालिकेकडे केलेलं नाहीये आणि 3 पीएचसी आणि 12 उपकेंद्र यांचं सुद्धा हस्तांतरण झालेलं नाहीये। तर आजच्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आज निर्णय दिलाय की मंत्रिमंडळामध्ये हा विषय घेऊन तात्काळ विनामूल्य ह्या 116 शाळा जिल्हा परिषदेकडनं महापालिकेकडे वर्ग करायचे आहेत आणि 3 पीएचसी आणि 12 उपकेंद्र ही सुद्धा विनामूल्य तात्काळ हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर हा खूपच महत्त्वाचा असा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। तसंच आचोळ्याचं जे हॉस्पिटल आहे त्या आचोळ्याच्या हॉस्पिटलसाठीचा जमिनीचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आहे आणि तोही मंत्रिमंडळामध्ये घेऊन तोही प्रस्ताव मार्गी लावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज दिलेला आहे। त्याशिवाय मोठे जो प्रश्न होता की MMRDAचे प्रलंबित असे 7 मार्ग होते, त्या 7 मार्गांपैकी 4-5 मार्ग असे आहेत की जिथे लँड ॲक्विजिशनचा प्रश्न नाहीये। तर अशा मार्गांना तात्काळ मान्यता देऊन ते सुरू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांनी दिला। तसंच 4 ओव्हरब्रिज म्हणजे 4 पूल गोखिवरा, वसंतनगरी, माणिकपूर आणि नारिंगी या ठिकाणचे 4 पुलाचं सुद्धा काम MMRDAचं सुरू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी दिलाय। तसंच वसई नालासोपारा विरारचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी 40 मीटर रुंद असा रिंग रोड प्रस्तावित होता। तर या रिंग रोडसाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला की हा 2007 मध्ये डीपी प्लॅन झालेला आहे। तर आता मधल्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात बांधकाम झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्वे करून MMRDAच्या मदतीने हा सर्वे करायचा आहे महानगरपालिकेला आणि नवीन प्रस्ताव जेणेकरून कमीत कमी बिल्डिंग्स इमारती यामध्ये बाधित होतील अशा प्रकारचा नवीन प्रस्ताव करून लवकरात लवकर या कामाला सुरुवात करायची आहे असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। तसंच सगळ्यांना भेडसावणारा जो प्रश्न आहे पाण्याचा वसईमध्ये की ज्या बिल्डिंग्सना ओसी नाहीये अशा बिल्डिंग्सना पाणी कनेक्शन मिळत नाहीये। तर या संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलाय की ज्यांच्याकडे सीसी आहेत अशा बिल्डिंग्सना तात्काळ पाणी कनेक्शन द्यायचं आहे। शिवाय ओसी जे बिल्डर घेत नाहीये तर ह्यांना सुद्धा काहीतरी तिथे निर्णय घेऊन की ह्या ओसी माफ करायचे आहे, सीसी ज्यांनी घेतले जे बिल्डर पळालेले आहेत तर त्या संदर्भाने धोरण ठरवून तसा निर्णय करायचा आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। तर आजचा दिवस हा वसईकरांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असा विषय ठरलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी खूप महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत। मी समस्त वसईकरांच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार मानते।